आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो। राजकारण करा पण युतीमध्ये सोबत घेतलेल्यांसोबतच घातपात नको। बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल। शिंदे साहेबांना थोडासा घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो। या सगळ्या राजनीतीमध्ये तुम्ही सांगा, शिंदे साहेब आले सरकारमध्ये, इतर पक्षाची गरज नव्हती। पुन्हा अजितदादांना तुम्ही घेतलंय, अशोकराव चव्हाणांना घेतलं, राज ठाकरेवर तुम्ही प्रयोग केला। माझं असं म्हणणं आहे का राजकारण जरूर करावं पण सोबत घेणाऱ्यासोबत घात करू नये। अमरावतीमध्ये नवनीत राणांनी काय काम केलं? राणा दहीहंडी आणि होळी सोडून कुठेच जात नाही। बच्चू कडू यांचा राणांवर हल्लाबोल। उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र काही चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली। आज संध्याकाळपर्यंत निर्णय येईल, हेमंत पाटलांचं वक्तव्य। सुरेश म्हात्रे संजय राऊतांच्या भेटीला। सुरेश म्हात्रे शरद पवार गटाचे भिवंडीचे इच्छुक उमेदवार। महाविकास आघाडीमध्ये अद्याप भिवंडीच्या जागेचा तिढा कायम। ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीला दाखल। ज्योती मेटे बीड लोकसभेमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। उन्मेष पाटील दुपारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उन्मेष पाटील यांच्यामुळे जळगावात ठाकरे गट विजयाच्या दिशेने जाईल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार श्री उन्मेष पाटीलजी हे मोठ्या संख्येनं आज मातोश्रीवर 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना परिवारात प्रवेश करतात। लोकसभेची निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार। वसंत मोरेंनी डोकं शांत ठेवावं, धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला। सोलापूरमध्ये माढ्यातून भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर 2 लाख मतांनी निवडून येतील, आमदार बबनदादा शिंदे यांचा दावा।